मी एक दिवस मला पलंगावर पडला पडला सुचलं, मला माझ्या काय लक्षात आलं की या पृथ्वीवर कोणीच नव्हतं, या पृथ्वीवर कोणीच नव्हतं तेव्हा विष्णू आणि लक्ष्मी दोघं होते. ती लक्ष्मी देवाला म्हणे, देवा दोघंच आपण बोर झालो, काही वर्ष झाले म्हणे, आपलं तिसरं पाहिजे. देव म्हणे कशाला लफड, बरे दोघं. ती बाई काय ऐका ना, लक्ष्मी नाही नाही म्हणे, देवा तिसरं पाहिजे. बाईचा हट्ट, देव काय ते ऐका ना. देव म्हणे ठीक आहे बाबा. देवानं मातीचा गोळा घेतलाय, आणला, मंत्र म्हणले आणि जीव तयार केला तिसरा. तो झाला डायनासोर. जीव कोणता झाला? ती लक्ष्मी घाबरली ना, अरे असं जीव नाही पाहिजे म्हणजे मला, तुझ्यासारखा पाहिजे, हे नको. त्याला सोडून दिलं जंगलात. दुसरी माती घेतली, पुन्हा जीव मंत्र म्हणले, हत्ती झाला, वाघ झाला, लांडगा झाला, कोल्हा, कावळा, पक्षी, 84 लाख जीव झाले. देवाकून माणूस काही होईना. काही वर्ष काम चाललंय. देव थकले, वयस्कर झाले. देव म्हणे आता मी माती आणत नाही, उचलीत नाही, करीत नाही. पण त्या लक्ष्मीचा हट्ट काही संपा. ती म्हणे देवा पाहिजे तर तुझ्या सारखंच पाहिजे. पण देव म्हणे मी नाही माती आणली जात, मग अंगात काही उरलंच नाही. बाईची जात लय चिकट. ती म्हणे देवा एक काम करा, नवी माती नका आणू. एवढ्या वर्षांनी जगच केलं, याच्यातली थोडी थोडी पडली, हाताला लागेल, ही घ्या. हा देव म्हणे हे बरं आहे. ती उरलेली माती घेतली देवानं आणि उरलेल्या मातीला मंत्र म्हणले, चमत्कार झाला. त्याचा झाला माणूस. कोणत्या मातीचा? त्याच्यात सगळ्याचे गुण आले ना. कुत्र्याचे आले, लांडग्याचे आले, इच्छाचे आले, सापाचे. तुम्ही आजूबाजूला बघा, तुमच्या शेजारी कोण बसेल, तुमच्या लक्षात येऊन जाईल का कोण आहे. म्हणून हे सगळी देवाची निर्मिती आहे. याचा राग न करताना आपले भाऊचे असं समजून आपण ते जपून घेतलं पाहिजे.